भूविकास सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे। हे जे आपण पाहत आहात या ठिकाणी शेवगा लागवड केलेली आहे आणि याचे आपण काही प्रमाणात शेवग्याच्या शेंगा पण मार्केटिंग केलेलं आहे। आणि सध्याला पाणी खूप कमी झालेलं असल्यामुळं सध्या फक्त झाडं जीवन ठेवणे हाच पर्याय उरलेला असून सध्या आपण 2 दिवस आड करून एक HP मोटरच्या सहाय्याने ठिबकच्या लाईनद्वारे आपण झाडांना भिजवत असतो। या ठिकाणी जे आपण पाहत आहात या ठिकाणी चिक्कूची लागवड केलेली आहे आणि 2 चिक्कूच्या मध्ये हे आपण पिंक तैवान या पेरूची लागवड केलेली आहे। आता आपण हा 20 बाय 20 या अंतरावर चिक्कू आहे आणि 2 झाडाच्या आतमध्ये म्हणजे 10 फुटावर हे पेरू लागवड केलेली आहे। परत हा पेरू हा वांगे आणि परत पेरू तसंच चिक्कू नंतर वांग्याच्या नंतर पेरू आणि पेरूच्या नंतर चिक्कू म्हणजे 20 बाय 20 मध्ये जी आपण लागवड केलेली आहे चिक्कूची त्या 2 चिक्कूच्या मध्ये एक 10 फुटावर पेरूचं झाड आणि 2 या 10 फुटामध्ये 5-5 फूट अंतर सोडून या ठिकाणी वांग्याची लागवड केलेली आहे। अशाच ही मल्टी क्रॉप या पद्धतीने आपण या ठिकाणी लागवड केलेली आहे। आता सध्या वांगी चालू आहेत। चिक्कूना पण अशा प्रकारे हा माल लागायला आपल्याला दिसतो तो आपण आता हा माल काढून टाकतो त्याला कळ्या वगैरे लागल्याची, कारण सध्या आपल्याला झाडाची पूर्ण त्याला आकार देणे आणि झाडाला सशक्त बनवायचं आहे। सध्याच्या परिस्थितीला जर पाहिलं तर आपल्या या शेतामध्ये अशाच प्रकारे हे जो आपला पिंक तैवान हा जो पेरू आहे या पेरूंना हे अशा प्रकारचे फलधारणा आहे, अतिशय खूप दाट अशी फलधारणा आहे। तर हे आपण फळं न येऊ देता हे पूर्ण आपण अशा प्रकारे हे काढून टाकतो, कारण एवढ्या छोट्या झाडांना आपला फळं धरायची नाही आहेत। एका झाडाला आपला 15 ते 20 फळं आपणाला पाहायला मिळतात आणि अशा प्रकारे हे जे आपण पाहतात तर हे अशा प्रकारचे हे पेरू लागलेले आहेत। तर ते पेरू आपण काढून टाकतो आणि वांग्याचं पीक सध्या चालू आहे, वांगा आणि शेवगा। तर अशा प्रकारे या सेंद्रिय शेतीमध्ये आपण उत्पादन घेत आहात। या ठिकाणी मल्टी क्रॉप सिस्टीमनं एकाच क्षेत्रामध्ये अनेक पिकं घेत आहात।